जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील 65 वयाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री वयश्री योजना ही योजना सुरू केली आहे। त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा। वयश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, पहिला आहे मतदान कार्ड, दुसरा आहे आधार कार्ड, तिसरा बँक पासबुक, आधार लिंक पावती, शाळा सोडला दाखला, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, स्वयं घोषपत्र, वार्षिक उत्पन्नचे पत्र, त्यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखापर्यंत आवश्यक आहे, रेशन कार्ड, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आणि तुमचा फोटो, अशा प्रकारचे त्यासाठी डॉक्युमेंट लागतात। त्यानंतर यासाठी अर्ज कसा आहे तुम्हाला सांगतो। या बा अशा प्रकारे तुम्हाला अर्ज आहे, याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो लागेल, त्यानंतर इथं तुमचे वर्ष टाका, त्यानंतर जिल्ह्याचे नाव टाका, नंतर अर्जदाराचा तपशील, अर्जदाराची माहिती, इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव टाका, संपर्क क्रमांक टाका, पत्ता टाका, आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर मतदान कार्ड नंबर टाका, जन्मतारीख आणि शाळा सोडलेला दाखला हे इथं भरा। त्यानंतर वय 31 वर्षापर्यंत 31/12/2023 पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण आहे का ते इथे टाका। त्यानंतर जात मागासवर्गीय असल्या जातीचा दाखला सोबत जोडावी, म्हणजे जातीचा दाखला बी जोडावा। त्यानंतर तुमचा नोकरी व्यवसाय काय आहे ते इथे टाका, उत्पन्न स्वयं घोषपत्र जोडावे। त्यानंतर अर्जदार दारिद्र्यरेषेखाली असल्यास पुरावा, मग जर रेशन कार्ड असतं ना त्याचा क्रमांक इथे टाका। त्यानंतर दिव्यांग प्रकार, कोणी दिव्यांग असलं तर ते टाका, दिव्यांगाची टक्केवारी प्रमाणपत्र जोडावे, त्याचं टक्केवारी प्रमाणपत्र नंबर टाका इथं आणि एक प्रमाणपत्राची झेरॉक्स अर्जासोबत जोडावी। त्यानंतर पेन्शन योजनेत तुम्ही जर पेन्शन घेत असला तर ते इथे जोडा। त्यानंतर मागील म्हणजे तुम्हाला कोणती कायसाठी मागणी करायची आहे ते साहित्याचे नाव दिलेले आहेत, चष्मा, सेवनयंत्र, याच्यात तुम्हाला जे पाहिजे नसेल ते इथे टाका। त्यानंतर मागणी केलेली साहित्याची किंमत किती आहे ते इथे भरा। नंतर मागील 3 वर्षाचे लाभ घेतलेले असलेले स्वयं घोषपत्र जोडावे। त्यानंतर बँकेचे नाव, बँकेचे खाते नंबर, IFSC कोड टाका। त्यानंतर अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी, दिनांक आणि ठिकाण, असं करून तुम्ही फॉर्म भरा। त्यानंतर खाली आहे स्वयं घोषणापत्र अशा प्रकारे आहे। त्यानंतर स्वयं घोषपत्र 2 नंबरचे असे आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र हे असे आहे। अशा प्रकारे अर्ज आहे। हे अर्जाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही याला डाउनलोड करू शकता। चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।